प्रखर बुद्धिमत्ता आणि डोळस संशोधनशीलता या गुणांमुळे समाज विज्ञान शास्त्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ज्यांनी एक स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे अशा ज्या काही मोजक्या मराठी महिला आहेत त्यामध्ये ठसठशीतपणे ज्यांचं नाव डोळ्यासमोर येतं त्या म्हणजे डॉक्टर सुमा चिटणीस. अतिशय संपन्न आणि प्रगल्भ असं व्यक्तिमत्व त्यांच्याशी आज बातचीत करायची आपल्याला संधी आलेली आहे. तर त्यांच्याबरोबर बातचीत करण्यासाठी त्यांच्या कॉलेजमधले त्यांचे सहअध्यायी आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक रमेशचंद्र सरकार हे पण इथे आलेले आहेत. तर सुमते, तुमच्या सतत वरवर चढत जाणाऱ्या कर्तृत्वाच्या आलेखाकडे वळण्यापूर्वी मला एक तुम्हाला मूलभूत प्रश्न विचारायला आवडेल की तुमचं सिनियर केम्ब्रिजपर्यंतचं शिक्षण वराडामध्ये अमरावतीसारख्या एक लहान शहरामध्ये झालं. तिथून एकदम तुम्ही मुंबईच्या अतिशय व्यापक आणि स्पर्धायुक्त अशा जगामध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी आला. तर तुम्हाला काही त्यावेळेला काही दडपण असं जाणवलं का? तर दडपण जाणवलेलं आठवत तर काही नाही. मला वाटतं मुंबईला ह्याचा उत्साह इतका होता की मुंबईला घाबरायचं विसरून गेले तेव्हा.
आणि दुसरं म्हणजे आम्ही मुंबईला दर उन्हाळ्याच्या सुट्टीत येत होतो. आणि अमरावती जरी लहान होती तरी लहान गावात एक 5-25 कुटुंब अशी असतात की जी सगळ्यातच असतात आणि त्यामुळे एक्सपोजर त्या कुटुंबातल्या मंडळींना खूप मिळतं. सुसंस्कृत गाव पण होतं ते. तर मला काही तसं मुंबईला येताना वाटलं नाही. नाही, म्हणजे तसा मूलभूत आत्मविश्वास तुमच्याकडे भरपूर होता असं म्हणायला हरकत नाही. कदाचित. मला आठवतं हे सुमाताई पहिल्या वर्षात कॉलेजच्या असताना आत्मविश्वास तर होताच आणि तो एका विशिष्ट प्रकारचा होता. अंगच्या सामर्थ्याचा नव्हे तर सगळी माणसं आपल्याशी चांगली वागत आली आहेत आणि ती बहुधा चांगली वागतीलच असं एखाद्याच्या मनात असावं तशा प्रकारचा होता. आता तुम्ही आत्मविश्वासाचा मुद्दा काढलात तर मला वाटतं काही अंश माझ्या आईचा त्याच्यात भाग होता. मला आठवते अगदी आपल्याला काही जमत नाही किंवा काही येत नाही असं जर आपण आईला सांगितलं लहानपणी का मोठी झाल्यावर सुद्धा, तर माझ्या आईला कधी ते समजतच नसे. येत नाही म्हणजे काय असा तिचा प्रश्न असायचा. आणि अगदी लहानपणापासून खूप तिने जबाबदारी दिली मला आणि खूप माझ्यावर विश्वास ठेवला. दुसऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला की हळूहळू आपण पण ठेवायला लागतो. लहानपणी मला आठवते की मला वाटतं मी 5-6 वर्षाची असल्यापासून प्रत्येक वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आई मला दुकानात घेऊन जात असे आणि वर्षभराचे माझे जे काही कपडे करायचे ते तेव्हा खरेदी होत असे. आई पुस्तकात पॅटर्न्स बघायची, कसा फ्रॉक हवा ते दाखव आणि मग मला घेऊन दुकानात जायची आणि मग त्या पॅटर्नला योग्य असं कापड घ्यायचं. आईने तो फ्रॉक शिवायचा पण मात्र वर्षभर दुसरं काही मागायचं नाही. मग कापडाचं बजेटिंगवर तुमचं सगळं. आणि मला आता कितव्या वयानं मी ते बजेटिंग वगैरे मला समजायला लागलं ते पक्का आठवत नाही, पण माझ्या आठवणीप्रमाणे अगदी सुरुवातीपासून आपल्याला इतके पैसे आहेत, ह्याच्यात एवढं बसवायचं आहे. आणि दुकानात गेल्यावर दुकानदारांना खूप मजा वाटायची की सुमाताईला इतकं कसं बाई सांगू देतात म्हणून. अच्छा. पण ते फ्रीडम असायचं. तुम्ही आत्ता तुमच्या आईविषयी उल्लेख केलात आणि नेहमी तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या आईविषयी अत्यंत आश्चर्यकारक अशा आठवणी येत असतात. तेव्हा 40-50 वर्षापूर्वी जेव्हा साधारणपणे मुलांना अत्यंत पारंपरिक पद्धतीने वाढवलं जात असे, त्या काळामध्ये तुमच्या आईने इतक्या डोळसपणे आणि एक वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला वाढवलं, तर त्याचा तुमच्या एक व्यक्तिमत्वाच्या घडणीत फार फरक पडला असावा किंवा त्याचा प्रभाव असावा असं आम्हाला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? मला ते तेव्हा जाणवत नसे, पण जेव्हा मी आई झाले आणि आई जे काय मला करत असे ते मी माझ्या मुलीला करायचा प्रयत्न केला तेव्हा ते किती कठीण आहे ते कळलं. उदाहरणार्थ आमच्या घरी येणं जाणं खूप होतं. माझे वडील वकील होते आणि खूप येणं जाणं घरात होतं. नेहमी जेवायला लोक येत असत, पार्ट्या होत असत. सुरुवातीपासून एक पदार्थ माझ्याकडे दिला जात असे आणि आपल्याकडे सहसा मुलींना चिराय कापायला शिकवतात, मदत करायला हाताशी घेतात. मला कधीही आईने मदतीला हाताशी घेतलं नाही. तू आज काय करणार असं विचारायची. मग मला आठवते पुढे 10-1 वर्षाची मी असेन तेव्हापासून बिर्याणी कर, चिकन कर, तुला किती तांदूळ हवा, किती मटण हवं ते सांग आणि काय काय तयारी करायची ते सांग. ती तयारी सगळी ती करून ठेवत असे आणि पदार्थ माझ्या हातचा होत असे. मग तो कसाही झाला तरी 25 लोकांसमोर ती दुसरं करत असे सुमाचं बिघडलं म्हणून. तर ह्याला बरीच आईला हिंमत लागली असे. सुमती, तुम्ही BAच्या परीक्षेमध्ये मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम आला होतात. तुम्हाला दक्षिणा फेलोशिप पण मिळाली होती आणि त्यावेळेला मुंबई विद्यापीठातून पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला केम्ब्रिजमध्ये सहज प्रवेश मिळत असेल आणि पहिला किंवा हुशार विद्यार्थी आणि तो सायन्सकडे जायचा हे समीकरण आजच्याप्रमाणे त्याही काळामध्ये लोकांच्या मनात होतंच. तर मग असं असताना तुम्ही परदेशातही गेला नाहीत आणि इथे सुद्धा सायन्स शाखेकडे न जाता कला शाखा तुम्ही निवडलीत. तर हा निर्णय तुम्ही कसा काय घेतला? सायन्सला जायचं की नाही हा प्रश्न खरा BAच्या आधी 4 वर्ष आला. म्हणजे मी सिनियर केम्ब्रिज झाले आणि खरं आहे आमच्या वेळेला सर्वसाधारण मुलीला फर्स्ट क्लास मिळाला की तिने मेडिकलला जायचं अशी प्रथा होती. आणि मला आठवते आमच्या घरात माझ्या मावशीचे यजमान वगैरे त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि सुमानी काहीतरी करावं असतं त्यांची इच्छा असायची. तर जेव्हा मी मेडिकलला जावं का नाही असा प्रश्न, तर म्हटलं प्रश्नच नाही, मेडिकललाच गेलं पाहिजे. पण परत माझे वडील आणि आई मला एकसारखे सांगत होते की तुला हवं ते कर. आणि माझे वडील त्यातल्या त्यात म्हणत असत, म्हणायचे की नशीबवान आहेस, मुलीच्या जन्माला आलीस, तुला काही कुटुंब पोसायला नको, तेव्हा तुझ्या मनाला लागेल ते तू कर. तर आपल्याला मेडिकलला काय जायची विशेष इच्छा नाही एवढं मला कळत होतं. सायन्सच्या इतर विषयांच्यासाठी माझा पाया नव्हता,
कारण मी सिनियर केम्ब्रिजला काही ते विषय घेतले नव्हते. आणि लिटरेचर, फिलॉसॉफी हे विषय, इतिहास आवडतो एवढं समजत होतं. तर आर्ट्सला जायचं नक्की एवढं समजलं म्हणजे होतं. आपल्या आवडीचे विषय निवडायचे हे निर्णय स्वातंत्र्य तुम्हाला. हो, पण त्याला खूप पाठिंबा होता. अगं ह्याला समांतर असा एक प्रश्न पुढचा. BA पर्यंत तुमचा विषय फिलॉसॉफी, तत्वज्ञान असा होता. त्यानंतर समाजशास्त्र हा विषय निवडावा असं का वाटलं? BA पर्यंत मला तत्वज्ञान खूप आवडलं. तुला आठवतं आपल्याकडे चब होते शिकवायला आणि अतिशय सुंदर शिकवत असत. त्यातल्या त्यात मेटाफिजिक्सचा विषय ते जेव्हा शिकवत असत तेव्हा 6-7 जण आम्ही होतो. आणि एक सत्य म्हणजे काय किंवा कुठचाही एक विषय देऊन ते विद्यार्थ्यांकडनं त्याचा अर्थ काढून घेत आणि शेवटी ते सगळं गुंफून एक विचार तयार करत. तेव्हा अतिशय फिलॉसॉफीत मजा यायची, रस वाटायचा. पण BA झाले तेव्हा मी 18 वर्षाची होते आणि मला आठवतं त्यावेळेला मनाशी वाटलेलं की ह्या विषयाला अजून वेळ आहे, आत्ता काय आपल्याला हे तत्वज्ञान नको आहे. आणि त्याच सुमारास कदाचित मी कॉन्व्हेंटमध्ये शिकले, मराठी समाजात कमी वावरले, एक प्रकारची आपल्या समाजाची जाणीव करून घ्यायची इच्छा झाली होती. नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं होतं. तो काळ अतिशय एक्सायटिंग होता आणि आपली संस्कृती, आपला समाज, समाजाची रचना बदलायची आहे, ती कशी आहे, इथे काहीतरी आहे असं वाटत होतं. आणि म्हटलं परत येऊ आपण फिलॉसॉफीकडे, सध्या आपण समाजशास्त्र घेऊ. समाज आणि शिक्षण हा तुमचा एक संशोधनाचा प्रमुख क्षेत्र आहे आणि दलितांच्या शैक्षणिक समस्या याविषयी तुम्ही बरंच संशोधन केलेलं आहे. तर त्या दृष्टीने तुम्हाला दलितांच्या शिक्षणाच्या समस्याविषयी काय एक वस्तुस्थिती म्हणा किंवा फॅक्ट म्हणा तुमच्या संशोधनातून जाणवली, हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि त्याचबरोबर आज दलितांच्या समस्यावर एक जे नाना उपाय आपण सरकारकडून योजले जातात, त्याच्यामध्ये राखीव जागा, उच्च शिक्षणामध्ये राखीव जागा ठेवल्या जातात, तर त्याचा एक काही या समस्येवर चांगला उपयोग होतो आहे असं तुम्हाला वाटतं का? जेव्हा दलितांच्या समस्यांविषयी काय समजलं, काय दिसलं तुम्ही विचारता, तेव्हा ते दलित, नेहमी जो शब्दाचा वापर केला जातो अनुसूचित जाती, त्या अर्थी न घेता मी सगळेच दलित घेते. म्हणजे आपल्या हो, सगळा गरीब वर्ग. आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे वय वर्ष 14 पर्यंत प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे अशी कबुली आहे. आणि 61 सालपर्यंत आपण तो टप्पा गाठू असं 51 साली वाटलं होतं. आज तागायत, आज म्हणजे 81च्या सेन्सस प्रमाणे वयगट 5 ते 9 मधली 40% मुलं सुद्धा शाळेत जात नाही आहेत आणि वयगट 10 ते 14 मधली 50% सुद्धा जात नाही आहेत. या आकडेवारीत सुद्धा मजा आहे. काही आकडेवारीप्रमाणे 110% मुलं शाळेत जात आहेत. आता ज्या अर्थी 110 मांडले 108, तेव्हा त्या आकड्यात काय गडबड आहे हे थोडंसं दिसून येतं. पण तो मुद्दा वेगळा आहे. 50% मुलं शाळेच्या बाहेर आहेत. जी 50% मुलं शाळेत जात आहेत त्याच्यापैकी 20% सुद्धा असं शिक्षण मिळत नाही की जे शिक्षण घेऊन ते उच्च शिक्षण चांगलं घेऊ शकतील. आणि महाराष्ट्रासाठी फक्त जरी आपण अभ्यास केला तर IITत जाणारी मुलं किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जाणारी जी मुलं आहेत ती एका ठराविक थरापलीकडचीच येतात. म्हणजे मुंबईतल्या सुद्धा साधारण 40-45% शाळांच्या मुलांना आशाही नसते तिथपर्यंत पोचायची. आणि आम्ही ह्या शाळांचा बारकाईने अभ्यास केला आहे. अशा अनेक शाळा आहेत की जिथे शिक्षक सुद्धा नसतात नियमाने. अशा काही शाळा आहेत, मी स्वतः बघितलेल्या आहेत त्या डोळ्याने, जिथे 8वी, 9वी, 10वीचा वर्ग एका छोट्याशा खोलीत एक चटईचं पार्टिशन घालून घेतला जातो. आणि ही मुलं काय SSCला मार्क मिळवणार, कुठे पोचणार? मुलं उत्साही असतात, शिक्षक उत्साही असतात, पण त्यांची शाळा फार अपुरी असते. आता ह्या परिस्थितीत जी काय 50% मुलं शाळेत जातात त्याच्यापैकी 5%ना ह्या उच्च शिक्षणाची संधी मिळते. तर एक खास राखीव जागांच्या ह्यांनी मिळालेली आहे की ज्या समाजातल्या स्तराची मुलं कधीही या संस्थांना पोचली नसती ती पोचली आहेत.
आणि ती ही अनुसूचित जातीची, ती दलित मुलं आहेत. सर्वसाधारण मुलं पोचलेली नाहीत अजून. आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. मुख्य प्रश्न हा असा निर्माण होतो की इथली मुलं अभ्यासक्रमाप्रमाणे इथे आहेत, त्यांच्याबरोबर अभ्यासाला घेतली जातात. आता आपल्याकडे राखीव जागा ठेवलेल्या आहेत, पण शाळेतून मुलांना काहीच मदत दिली जात नाही. म्हणजे तुम्हा आम्हाला पोहायला न शिकवता ऑलिम्पिक्समध्ये जाऊन डाईव्ह करा सांगण्यासारखं आहे. तिथे संधी दिली म्हणून काय ती संधी उपयोगाची नसते खरी, कारण पाया तयार केला जात नाही. आणि मुंबईतल्या सुद्धा म्युन्सिपाल्टीच्या शाळा जगातल्या उत्तम शाळांपैकी आहेत. गरिबांसाठी ज्या काही योजना आहेत त्याच्यातल्या चांगल्यापैकी आपल्या म्युन्सिपल शाळांची योजना आहे. पण एक 5-7 वर्षापूर्वी म्युन्सिपल शाळेतलं एकही मूल फर्स्ट क्लास येत नसे. जेव्हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या होमी भाभा सायन्स मॅथमॅटिक्स एज्युकेशन सेंटरनी म्युन्सिपाल्टीची मुलं हाताशी घेऊन त्यांना विशेष शिकवणी दिली, तेव्हा तीच मुलं 73-74% मार्क मिळवायला लागली. आता 73-74ने तुम्हा आम्हाला माहिती आहे IITत काही मूल पोचत नाही. तेव्हा एवढं करून, पण ही जी मुलं प्रवास करून येतात ती इतका लांब प्रवास करून SSC पर्यंत येतात. आणि जेव्हा 30-60%-70% मिळवतात तेव्हा ती इतकी मॅच्युअर झालेली असतात, इतकी त्यांनी धडपड केलेली असते की त्यांना राखीव जागा असाव्यात आणि त्याच्याशिवाय ते पुढला टप्पा गाठू शकणार नाही. हे क्षेत्रांबद्दल झालं. त्यातूनच असं सुचलं मला की ह्यात अभ्यास पद्धतीबद्दल ठरलेल्या परदेशी परंपरा आणि आपल्याकडे अभ्यास करताना आलेले अनुभव असं करून काही वेगळं वाटलं का? मला प्रश्न बरोबर समजलाय की नाही कोण जाणे, पण मला वाटतं एक म्हणजे साधारण माझ्या विषयात परंपरा हल्ली सर्वे रिसर्चची होती आणि त्यातल्या त्यात डेव्हलपमेंटच्या संदर्भात, प्लॅन्सच्या संदर्भात समाजशास्त्रज्ञांकडे कामं यायला लागली सरकारकडनं की हे शिक्षणावर इतका पैसा खर्च होतोय, त्याचं काय होतंय, किंवा अनुसूचित जाती जमातींवर हे सगळे प्रकल्प आहेत त्याचं काय होतंय. ते करताना सर्वसाधारण आपण पाश्चात्य देशातल्या पद्धती वापरल्या आणि आकडेवारी अभ्यास झाले. ते आकडेवारी अभ्यास झाल्यावर मी एक 10-15 वर्ष ते काम खूप केलं, अनेक प्रकारचे रिपोर्ट्स तयार केले. मला स्वतःलाच बेचैन व्हायला लागलं की हे आकडे खूप सांगतात पण काही बोलत नाहीत आणि त्या आकड्यांना बोलकं करायला आपल्याला काय करायला हवं. म्हणून अनुसूचित जातींच्या संबंधात मी स्वतःसाठी बघायला लागले. तर मग जे दलित वाङ्मय होतं, उदाहरणार्थ शंकरराव खरातांचं लिखाण किंवा दया पवारचं किंवा लक्ष्मण मानेचं, त्याच्यातून ही मंडळी शाळेत जायला शिकायला त्यांना किती अडचणी भोगाव्या लागल्या ते मला दिसायला लागलं. तर मला वाटलं की एक तर लेखक कथा लिहिणारा किंवा आत्मचरित्र लिहिणारा एक आकडेवारी अगदीच बाजूला टाकतो आणि आकडेवारी संशोधन करणारा खरी कथा बाजूला टाकतो. तर कुठून तरी त्या दोघांची जोड काढली पाहिजे. तर माझ्या लिखाणात मी जे काय मराठीत वाचत होते आणि मी त्यामुळे मराठी वाचायला लागले, मराठीत जे काय वाचत होते ते मी आणायचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे मला जे काही दिसत होतं स्वतःला, तिथे कुठेतरी मला वाटतं फिलॉसॉफी सुटली नाही, कुठेतरी ती एक बघायची पद्धत राहून गेली. आणि मी स्वतःला जे काही दिसत होत्या ते संशोधकाच्या दृष्टीने बारकाईने पाहायला लागले. आपल्याला सगळ्यांनाच सगळं दिसत असतं, पण दृष्टी थोडीशी तीक्ष्ण करून बघायला लागल्यावर मला खूप मजेदार गोष्टी दिसायला लागल्या. उदाहरणार्थ मी म्युन्सिपाल्टीच्या शाळातनं दरवर्षी बोलायला जात असे. त्यांच्या बीट ऑफिसर्सचे मेळे असतात, हे असतात, हजार लोकांचे मेळे असतात. एक दिवशी मला न्यायला एक बीट ऑफिसर आला ह्या एका मेळ्याला आणि मी घाईघाईत होते आणि मला तो आपल्या शाळेचं घराणं सांगत होता आणि म्हणला की काय आमची मुलं येतच नाहीत शाळेत, अमकं तमकं तमकं. तर काय झालं मला कोण जाणे. मी त्याला म्हटलं पण मुलांनी शाळेत यावं कशाला? काय म्हटलं तुमच्या मुलांना शाळेत मिळतं की मुलांनी आपला कामधंदा सोडून शाळेत यावं. आता तोपर्यंत काय झालेलं होतं की साधारण 60 सालपर्यंत 70 सालपर्यंत आपल्या देशात अशी एक कल्पना होती
की गरिबांना काही समजतच नाही. शाळा उघडल्या तरी ते जातच नाहीत, बेपर्वाई असतात. 70 सालच्या सुमारास, 75 सालच्या सुमारास असं आढळून आलं की गरिबी इतकी आचाट आहे खरोखर, की मुलं जी काय हातभार लावतात त्याशिवाय लोकांचं, गरिबाचं चालणं शक्य नाही. आणि तो दृष्टिकोन तिथेच बदलायला लागला होता. दुसरंही हळूहळू दिसायला लागलं होतं की आपल्या शाळेतनं जे काही शिक्षण दिलं जातं ते 4थीतनं 5वीत जायला, 5वीतनं 7वीत जायला, 7वीतनं 12वीत जायला आणि 12वीतनं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायला, हा त्याचा सगळा रोख असतो. ज्याला 5वी पलीकडे, 4थी पलीकडे शिक्षण घेता येत नाही किंवा 7वी पलीकडे घेता येत नाही, त्याच्यासाठी ते शिक्षण उपयोगाचं नसतंच. ते काही त्याला विशेष देतच नाही. हे कुठेतरी माझ्या मनात घुमत होतं आणि मी त्यांना हा प्रश्न विचारला. तेव्हा ते एकदम थक्क झाले. म्हटलं नाही नाही, मी तुमची चेष्टा करते, पण थोडंसं म्हटलं त्याच्या तळाशी माझी काहीतरी भक्कम भावना पण आहे शिक्षणाबद्दल. तर ते म्हणले, बाई तुम्हाला कल्पना आहे का आमची मुलं किती कमी असतात ती? म्हटलं कशी कमी असतात? तर म्हणले, हे पहा उदाहरणार्थ मी आकडा विसरले, पहिलीत मूल जेव्हा येतं त्यांनी इतके शब्द घेऊन यावं अशी अपेक्षा असते. आमची मुलं फक्त इतकेच घेऊन येतात. म्हटलं ते शक्य नाही. म्हटलं तुमची आमची मुलं ब्लॉक्समधनं वाढतात, फार फार तर चाळीतनं वाढतात आणि त्यांच्या कानावर फार कमी भाषा पडते. पण म्हटलं म्युन्सिपाल्टीच्या शाळेत येणारी खूपशी मुलं झोपडपट्टीत वाढलेली असतात, तिथे त्यांच्या कानावर खूप शब्द पडतात. शब्द त्यांचे कमी पडणं शक्य नाही. आपण याच्यावर संशोधन करूया. वेगळे असतील ते, वेगळे असतील काहीतरी. तर प्रश्नाकडे परत यायचं म्हणजे पद्धत संशोधनाची काही वेगळी आहे का? तर माझी धडपड म्हणजे ती फक्त माझीच आहे असंही मी म्हणत नाही, पण 1, 2, 3 गोष्टी त्याच्यात आहेत. एक म्हणजे बरेच वेळा सर्व्हे रिसर्चसाठी प्रश्नाचा कोपरा घेतला जातो की एवढं आपल्याला कव्हर करणं शक्य नाही म्हणून हे एवढं मेथडमध्ये मावतं. माझ्या मते प्रश्न कापू नये, प्रश्न तसाच ठेवावा आणि म्हणावं की हा कोपरा, ह्या पद्धतीने मला ह्याचं उत्तर शोधता येते, ते इतर त्याच्या भोवतीचं थोडं थोडं असं शोधता येते. मला इतकं उत्तर स्पष्ट सापडलंय, इतकं चाचपडत सापडलंय, पण मी माझा प्रश्न सोडत नाही. त्यामुळे लिहिण्यात एक थोडासा फरक पडतो. समाजशास्त्रातल्या संकल्पना, कॉन्सेप्ट्स पश्चिमेत निश्चित झाल्या आणि त्यांची एक चौकट त्या विषयाला निर्माण झाली. आपल्याकडे इतका जिव्हाळ्याने अभ्यास करताना त्या तशाच्या तशा वापरता आल्या की त्याच्यात बद्दल काही वेगळे विचार करावे लागले. माझ्या संशोधनात हा दुसरा एक मला महत्त्वाचा वाटणारा भाग आहे. किंबहुना जवळजवळ प्रत्येक कॉन्सेप्ट वापरायला गेलं की मला ते अपुरं वाटायला लागलं. दर खेपेस एखादा शब्द वापरताना, एखादी कॉन्सेप्ट वापरताना आपली रियालिटी ह्याच्यात मावते का नाही हा प्रश्न यायला आला. त्यातल्या त्यात व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिमत्ता, समता, मुक्ती, हे तडजोड नाही, तडजोड हा एक त्याच्यावर काहीतरी आहे, पण ही एक कॉन्सेप्ट घ्यायला लागलं की मला वाटायचं की बरीचशी आपली आणि पाश्चात्य देशातली ह्या कॉन्सेप्टवर विचार करायची पद्धत सारखी आहे, पण काही अंशी आपल्या परंपरेतनं यांना बघितलं तर काही बेसिक फरक आहेत. एक इन्सिडेंट मला आठवतो झाली, त्याला आता 12-1 वर्ष झाली. स्त्री मुक्तीची चळवळ आणि स्त्रियांविषयीचा अभ्यासाला सुरुवात झाली होती नुकती, आणि आम्ही एका सेमिनारमध्ये 25 बायका गोळा केल्या होत्या ज्यांनी आपल्या आयुष्यात काही आपलं म्हणून केलंय, राष्ट्रीय पातळीवर किंवा कलेमध्ये, अभ्यासात. पातळी म्हणून नाही, पण ज्या बायका गोळा झाल्या त्या सगळ्या होत्या, पण हिने काहीतरी आपलं म्हणून तिचं आयुष्य काय आहे, आपली म्हणून तिची काही कला किंवा काही तिचं प्रोफेशन आहे, आणि ह्या कशा पोचल्या इथपर्यंत, त्या कुठून आल्या, कशा निघाल्या आणि कुठे पोचल्यात, आणि त्यांना अडचणी काय आल्या, हे बघायच्या दृष्टीने आम्ही तो सेमिनार घेतला होता. फार मजा आली होती आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रातून आली होती. या 25 जणी आम्ही, सगळ्यात आमच्यातली लहान मला वाटतं 22ची होती, सगळ्यात मोठी कमला चौधरी होती जी IIMची डिरेक्टर होती, तेव्हा 45ची असेल, 50च्या आसपास. प्रत्येकीच्या बोलण्यात कुठेतरी
हे आलं की मला कॉन्फ्लिक्ट्स आले, मला हे करावं का ते, अनेक बाजूनी मी ओढली जात होते, पण मी कॉम्प्रोमाइज केला. आणि ती जेव्हा मी कॉम्प्रोमाइज केला हे सांगत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि आपल्याला मार्ग सापडला अशी एक भावना होती. आमच्याबरोबर त्याच सेमिनारमध्ये 3 परदेशीय बायका होत्या, 2 अमेरिकन होत्या, 1 फ्रेंच होती. माझ्या लक्षात आलं की कॉम्प्रोमाइज हा शब्द आला की ह्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी त्रास झाल्यासारखं व्हायचं. शेवटी आमच्या 25 जणींचं बोलणं झाल्यावर मला राहावेना, मी त्यांना विचारलं, तुम्हाला कॉम्प्रोमाइज हा शब्द खटकतो का? तर हसल्या आणि मी म्हटलं, हे तुम्ही बोलला नाहीत पण तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभावाने मला हे दिसलं आणि हे फार महत्त्वाचं आहे. म्हटलं, बरेच वेळा मी दाखवून द्यायचा प्रयत्न करते की कुठेतरी मुळाशी आमच्या भावना जरा वेगळ्या आहेत. आणि म्हटलं ही अशी, आता हे कॉन्सेप्ट कॉम्प्रोमाइजचं पाश्चात्य देशात कुठेतरी आपल्या महत्वाकांक्षांना, आपल्या अस्मितेला मुरडावं लागलं, याचं त्याच्यात वाईट वाटणं असतं. आमच्या ठिकाणी यात कुठेतरी आपण कठीण वाटा जोडून आणल्या आणि आपण मार्ग शोधला, याचं समाधान असतं. हे एक उदाहरण झालं. पण एकंदरीत समाजशास्त्रात ही जी काय कॉन्सेप्ट्स आपण वापरतो ती इतिहासाचा, त्या समाजातल्या परिस्थितीचा मागोवा घेऊन निर्माण झालेली असतात, जन्मलेली असतात. तर ती बरीचशी आपल्याकडे वापरतोय ती आपण पाश्चात्य देशातनं आणलेली आहेत. ती परत बघायला हवी आहेत आणि त्यामुळे त्या कॉन्सेप्ट्सना सुद्धा फायदा होईल, ती वाढतील, अशा भावनेने मी बघायचा प्रयत्न करते. स्त्रियांच्या समस्याविषयी सुद्धा तुम्ही बरंच संशोधन केलेलं आहात. तर या संशोधनामध्ये तुम्हाला भारतीय स्त्रीच्या समस्या काही वेगळ्या आहेत हे संशोधन करताना जाणवलं का? हो, या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे वेगवेगळ्या थरावर देता येईल. भारतीय स्त्रीच्या समस्या वेगळ्या आहेतच, कारण भारतीय कुटुंब पद्धती, भारतीय एकंदर आर्थिक रचना, नंतर राजकारण, हे ज्या पाश्चात्य देशातनं ही कल्पना आलेली आहे त्याच्यापेक्षा अजून खूप वेगळं आहे. आणि त्या दृष्टीने भारतीय स्त्रीच्या समस्या खूपच वेगळ्या आहेत. तर ते वेगळेपण ओळखून आपल्याला पॉलिसीजच्या वगैरे बाबतीत बघायला हवं, असं एक स्टँड आम्ही घेतो. त्या पलीकडे भारतीय स्त्रीचा आनंद, भारतीय स्त्रीची मुक्ती ही सुद्धा कुठेतरी भारतीय संस्कृतीतनं, भारतीय इतिहासातनं तिचा आकार थोडासा वेगळा असतो. ती जाणून चळवळीने घेतलं पाहिजे, असा एक त्याचा भाग आहे. पण त्या पलीकडे जर गेलं तर स्त्री मुक्ती किंवा कुठचीही मुक्तीची चळवळ मला वाटतं कुठच्याही देशापलीकडे, संस्कृतीच्या पलीकडे शेवटी वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुक्तीचे वेगवेगळे अंग आहेत. आणि एक विशिष्टपण एका कल्चरमधलं जर जाणून घेतलं, समजावून घेतलं तर त्या मोठ्या प्रश्नाला समजण्याला खूप मदत होते. पण आता ह्याच्यात आपण ह्या वादात शिरायचं तर नाही, कोण जाणे, पण हा वाद नेहमी उगवतो. आणि स्त्री मुक्तीच्या संदर्भात जर बोललं तर आपण पुरेसे कमिटेड नाही, असं, मी पुरेशी कमिटेड नाही अशी बरेच वेळा समजूत होते. माझ्या मते कमिटेड आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे, दुय्यम आहे. पण खरं म्हणजे शेवटी मला तो व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न वाटतो. आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न सुद्धा अनेक पातळीवर घेता येतो. 2 व्यक्ती आपलं व्यक्तित्व राखण्यासाठी, नवरा बायको जरी घेते, करार करायला लागले किंवा करार करायची गरज भासली तर ते पूर्णपणे व्यक्ती स्वातंत्र्य मला वाटत नाही. तर आणि कुठेतरी आपल्या संस्कृतीत तो विचार आहे असं मला वाटतं. म्हणजे पाश्चात्य देशातलं व्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या देशातल्या ज्या काय कल्पना आहेत, जी काय मूल्य आहेत, ते कुठेतरी इथे थोडासा फरक आहे. तो शोधायला हवा, पण नीटपणे स्पष्टपणे मांडलेला अजून नाही. तुमचं शिक्षण सगळं इंग्रजीत झालेलं आहे आणि पुढे तुमचं संशोधन कार्य सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे बहुतेक इंग्रजीतूनच झालेलं आहे.
तर मागे एकदा तुम्ही म्हणाल होतात की इरावतीवेळी तुम्हाला असं म्हणाले होत्या की तू मराठी आहेस तेव्हा कधी ना कधीतरी तू महाराष्ट्राकडे वळल्याशिवाय राहणार नाहीस. तर त्यांनी हे म्हटले जे त्याचा काही आता त्या दृष्टीने तुम्ही खरोखर महाराष्ट्राकडे वळलात तुमच्या संशोधनात असं तुम्हाला जाणवत आहे का? विमेन स्टडीज युनिटमध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी जे काम करते, खरं म्हणजे मी त्या विषयाकडेच वळले ती मला महाराष्ट्रात काहीतरी स्त्रीचं स्थान वेगळं आहे हे फार तीव्रपणे भासल्यामुळे वळले. 74 सालची 76 सालची गोष्ट आहे. नुकतंच आंतरराष्ट्रीय विमेन्स इयर डिक्लेअर झालं होतं आणि मी साधारण दरवर्षी 1 वर्षाआड कुठच्या तरी युनिव्हर्सिटीत जात आलेली आहे लेक्चर्स द्यायला ह्याला. आणि त्या 76 साली मला आठवते की मी गेले होते शिक्षणावर बोलायला, पण जिकडून तिकडून स्त्री विमेन स्टडीजवर बोलायची आमंत्रण यायला लागली आणि तिथे मी पाहिलं तर इतक्या कर्कश आवाजात रागवलेल्या स्वरात सगळं काही होत होतं. तर मला वाटलं की समस्या ह्यांच्या आपल्या वेगळ्या नाही आहेत, किंबहुना आपल्याकडे परिस्थिती आणिच वाईट आहे, पण हा सूर काहीतरी वेगळा आहे. आणि मग मी जेव्हा बघायला लागले तर देशाच्या पातळीवर बघणं कॉम्प्लिकेटेड होतं, पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी जेव्हा बघायला लागले तेव्हा 1840 सालपासून इतिहास घेतला, कर्वे वगैरे मंडळी घेतली, आगरकर, लोकहितवादी ह्यांचं बोलणं घेतलं, तर मला असं वाटलं की इतका आपला इतिहास आणि आपल्या भावना वेगळ्या आहेत. आत्मचरित्र बघितली, रमाबाई रानड्यांचं, लक्ष्मीबाई टिळकांचं, आणि मला वाटलं की नाही महाराष्ट्रात तरी हे काहीतरी वेगळं झालेलं आहे आणि जगाच्या विचारात हे पोचलं पाहिजे. केवळ मी महाराष्ट्रीयन आणि मला महाराष्ट्राचा अनुभव आहे म्हणून नाही, पण हे जे घडलेलं आहे ते काहीतरी वेगळं आहे. त्या दृष्टीने मी वाचायला लागले. पण महाराष्ट्राकडे इतकं वळल्यानंतर सुद्धा परदेशी प्रतिनिधित्व करावं लागतं ते पुष्कळदा संबंधात भारताचंच ना, आणि त्याचेही वेगळे अनुभव असतील. 2-3 प्रकारची रिप्रेझेंटेशन्स मी करते. एक म्हणजे युनेस्को वगैरे ह्या मीटिंग्स असतात त्याच्यात जाते. ते मला थोडंसं नाटकी वाटतं की खरं काही खोलात होत नाही असं वाटतं, पण मी खूपशा कॉन्फरन्सेसला बोलायला जाते आणि मुख्य म्हणजे खूपशा युनिव्हर्सिटीजमध्ये लेक्चर्स द्यायला जाते. आणि हे 2 जे ऑडियन्सेस आहेत तिथे बोलताना हिंदुस्थानविषयी मी बोलते, पण हिंदुस्थानविषयी बोलताना हिंदुस्थानाची पकड घेताना मला महाराष्ट्राचा जो काय महाराष्ट्राबद्दल जे काय माहिती आहे, जे काय वाटतं त्यांनी मला पकड पटकन घेता येते. आणि खरं म्हणजे मला वाटतं बाहेर जाऊन जर मी काही देऊ शकत असले तर ह्या 2 गोष्टी देऊ शकते. एक की जे मी मगाशी सांगितलं की केवळ आकडेवारी अभ्यास नाही, पण जी काय आपले प्रॉब्लेम्स आहेत, ज्या समस्या आहेत त्याच्याकडे अनेक प्रकारे बघून ते घेऊन जाऊन जे एक आपण आपल्या परिस्थितीचं, आपल्या प्रश्नांचं आंतरराष्ट्रीय विचारांच्यात मांडणी करून आंतरराष्ट्रीय विचार थोडासा त्याचा कोपरा कुठेतरी वाढवू शकतो, त्याच्यात हे घेऊन जायला मिळतं, ते घेऊन जाता येतं. आणि दुसरं हा की हिंदुस्थानाबद्दल सुद्धा मी नेहमी सांगते, मला अमुक एक हिंदुस्थानचं सत्य आहे म्हणून मांडता येणार नाही. काही काही बाबतीत हिंदुस्थानात सुद्धा जर महाराष्ट्र इतका वेगळा आहे तर जगात हिंदुस्थान किती वेगळा असेल याचा विचार करायला हवा. आणि हिंदुस्थान जर विचार आहे वेगळा आहे तर इतर आफ्रिका वगैरे देश तुम्ही घेतलेत तर तुमची ज्या सगळ्या चौकट्या मांडलेल्या आहेत त्या तुम्हाला कितीतरी वाढवायला लागतील. सुमते, एक तुम्हाला शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल की तुमचं बहुतेक सगळं लेखन इंग्लिशमधून झालेलं आहे, तर मराठी वाचकांना तुमच्या ह्या सगळ्या संशोधनाचा लाभ व्हावा या दृष्टीने तुमचं लेखन मराठीत अनुवादित करणं किंवा स्वतंत्र काही मराठीत लेखन करणं असा काही विचार किंवा तुमच्या मनात आहे? मी नाही विचार केलेला, थोडंसं झालेलं आहे अनुवाद, पण मला नेहमी वाटतं का जर कोणाला वाटलं की हे वाचण्यासारखं आहे तर अनुवाद करणारे करतील. आपण मागे प्रवास करायची गरज नाही. पुढे लिहायचं इतकं उरलेलं आहे ते मला मराठीत लिहिणं फार हळूहळू होईल, तर ते इंग्रजीतच होणार आहे.